श्री स्वामी समर्थ भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा त्यांना ओळखणारे कुणीच नव्हते. पण एका गरिबाने स्वामींना ओळखले आणि आयुष्यभर स्वामी त्याच्या घरी राहिले. तो गरीब भक्त कोण होता आणि स्वामींनी त्याच्यावर कोणती अद्भुत कृपा केली हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी स्वामींचा एक असा संदेश आहे जो तुमचे जीवन बदलून टाकेल. सन 1856च्या दरम्यान स्वामी महाराज मंगळवेढ्याहून अक्कलकोटमध्ये आले. ते थेट खंडेरायाच्या देवळात जाऊन बसले. स्वामींची मूर्ती अद्भुत होती. तेजस्वी डोळे आणि चेहऱ्यावर एक वेगळंच तेज. पण लोकांना वाटले की हे कुणीतरी वेडे संन्यासी आहेत. मुले त्यांच्यावर दगड मारू लागली, पण स्वामी शांत होते. त्याच अक्कलकोटमध्ये चोळप्पा नावाचे एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होते. त्यांची आर्थिक परिस्थिती खूप गरिबीची होती. जेव्हा चोळप्पा खंडेरायाच्या मंदिरात गेले तेव्हा त्यांची नजर स्वामींवर पडली. स्वामींचे ते तेज पाहून चोळप्पांचे हात आपोआप जोडले गेले. त्यांना समजले की हे कोणी सामान्य नसून साक्षात परब्रह्म आहेत. चोळप्पा घरी धावत गेले आणि आपल्या पत्नीला म्हणाले, आज आपल्या घरी एक महान संन्यासी जेवायला येणार आहेत. पत्नी म्हणाली, घरात तर अन्नधान्य नाही, आपण त्यांना काय भरवणार? चोळप्पा म्हणाले, जी स्वामींची इच्छा. चोळप्पांनी स्वामींना अत्यंत आदराने आपल्या झोपडीत आणले. घरात जे काही थोडेफार अन्न होते ते स्वामींसमोर ठेवले. स्वामींनी ते अन्न अत्यंत आनंदाने खाल्ले. चोळप्पांची ती निष्ठा आणि प्रेम पाहून स्वामींनी ठरवले की आता अक्कलकोट हे माझे मुख्य स्थान असेल. स्वामी चोळप्पांच्या घरी राहू लागल्यावर चमत्कार घडू लागले. चोळप्पांची गरिबी हळूहळू दूर झाली. जे लोक आधी स्वामींना वेडे समजत होते तेच आता स्वामींच्या चरणी लीन होऊ लागले. राजे महाराजे चोळप्पांच्या झोपडीबाहेर रांगा लावून उभे राहू लागले. पण स्वामींनी कधी चोळप्पांचे घर सोडले नाही, कारण स्वामींना पैशाची हाव नव्हती. त्यांना फक्त चोळप्पांचे निस्सीम प्रेम हवे होते. भक्तांनो, या कथेतून स्वामी आपल्याला एकच शिकवण देतात. तुम्ही किती श्रीमंत आहात याने स्वामींना काहीच फरक पडत नाही. जर तुमचे प्रेम चोळप्पांसारखे निर्मळ असेल तर स्वामी स्वतःहून चालत तुमच्या घरी येतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींचा शब्द कधीच खोटा ठरत नाही. तुम्हाला चोळप्पा आणि स्वामींची कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.